हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आय होप तुम्ही मजेत असाल। स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या घराचा यूट्यूब चॅनलमध्ये। आज मेकअपची बुकिंग असल्यामुळे पूर्ण दिवस माझा बिझी होता, म्हणून सकाळी पटकन चहा घेऊन मी पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग केलं। तिथे मला मेकअपला जायचं होतं, तिथे इन्व्हिटेशनही असल्यामुळे मलाही तिथे जावं लागणार होतं, म्हणून मला स्वतःलाही थोडं प्रिपेअर व्हायचं होतं। आयब्रोज आणि क्लीनअपला वेळ नव्हता, म्हणून मी स्क्रब करून घेण्याच्या उद्देशाने फक्त मसूर आणि चना डाळीचे पीठ घेऊन त्यात थोडी हळद मिक्स केली आणि स्क्रब करून घेतले। त्यानंतर फ्रेश होऊन स्वयंपाक आटोपून घेतला। जेव्हा नेमकी घाई असते तेव्हाच भाजी काय करावी हेही सुचत नाही, म्हणून मग मी आज कुरडईची भाजी करण्याचे ठरवले। जिरा, मोहरी, लसूण, कांदा आणि तिखट हळद यांची फोडणी देऊन भिजवलेल्या कुरडईचा चुरा त्यात मिक्स करून घेतला आणि परतून घेतले। चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आणि सर्व झाल्यानंतर पोळ्याही झाल्या। सर्व स्वयंपाक माझा रेडी झाला होता। बऱ्याच दिवसांनी मी ही भाजी केलेली होती। ही भाजी आमच्या खानदेशात खूप प्रमाणात केली जाते। तुम्हीही कधी ही भाजी केली आहे का मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा। जेवण वगैरे सगळं आटोपल्यानंतर मी घरातली कामंही जवळपास सर्व कामं मी आवरून घेतली होती, कारण मेकअप झाल्यानंतर मला फंक्शन अटेंड करण्यासाठी तिकडूनच जायचे होते आणि त्या मेकअपचे 2 लुक असल्यामुळे मला तिथे थोडा वेळ होणार होता। पहिला लुक त्यांचा नेमिंग सेरेमनीसाठी होता आणि सेकंड लुक त्यांचा बर्थडे पार्टीसाठी होता। त्या जेव्हाही माझ्याकडे येतात तेव्हा आमच्या खूपच गप्पा रंगतात। गप्पा करता करता आमचा मेकअप केव्हा झाला आम्हाला कळलेच नाही। फर्स्ट लुक त्यांचा झाल्यानंतर सेकंड लुक त्यांचा तिथे जाऊन करायचा होता। अशा प्रकारे मेकअप, हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग वगैरे सगळं झालं आणि त्यांचा मी फायनल लुक तुम्हाला जवळून दाखवते। अशा प्रकारे त्यांचा मेकअप झालेला होता आणि त्यानंतर मग संध्याकाळी फंक्शन वगैरे आटोपले आणि मग मी घरी आले होते। यायला मला बराच उशीर झाला होता। आता टाइम आहे आपला नवीन DIY करण्याची। हे DIY काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। मी माझ्याकडे खाली बॉक्स पडलेला होता, तो बॉक्स मी घेतला आणि त्याला एक वरती होल करून घेतले रेक्टँगल शेपमध्ये आणि त्या बॉक्सला एक व्हाईट कागद पूर्ण मी रॅप करून घेतला। पूर्ण कागद रॅप झाल्यानंतर एका साईडला मी स्केलने आडव्या आणि उभ्या लाईन्स करून घेतल्या आणि त्याचे स्क्वेअर करून घेतले आणि त्या स्क्वेअरमध्ये मी 10, 20, 50, 500 असं नंबर टाकून घेतले। यावरून तुम्हाला कदाचित अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवत आहोत। हो, तर आपण आज एक बनवत आहोत पिगी बँक। बऱ्याच वेळा आपण सेव्हिंग करू पण आपल्याकडनं सेव्हिंग होत नाही। जर असं काहीतरी आपण केलेलं असेल की ज्यात आपण दिसल्यानंतर पैसे असतील आणि आपण ते टाकले तर ते आपल्याकडून सेव्ह होतात, आणि जर आपण सेव्ह करण्याचा प्रयत्नच नाही केला तर आपल्याकडून कधीच पैसे सेव्ह होत नाही। म्हणून मग मी अशाप्रमाणे एक पिगी बँक बनवून घेतली आणि त्याच्यावर असे नंबर्स टाकून घेतले, म्हणजे जेवढे पैसे आपण त्या पिगी बँकमध्ये टाकू त्या नंबरवर आपण एक क्रॉस करून घ्यायचा किंवा एक लाईन मारून घ्यायची, म्हणजे तेवढे पैसे आपण त्या पिगी बँकमध्ये टाकले आहेत हे आपल्याला कळेल। मुलांसाठी ऑनलाईन पिगी बँक शोधत होती तेव्हा एक पिगी बँक मला अशा प्रकारे दिसली, तर ती आयडिया मला आली की हे आपण घरीही बनवू शकतो, म्हणून मग मी ही घरी बनवली। आणि आता मला कमेंट करून सांगा की मी याच्यात एकूण किती पैसे टाकले आहेत। तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन DIY सोबत। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।